नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 प्रथम घटक चाचणी पाहणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न क्रमांक 1, खालील संच यादी पद्धतीने लिहा। आठवड्यातील वारांचा संच, सोमवार ते रविवारपर्यंत वारांची नावे लिहिलेली आहेत। पुढील प्रश्न, रूटमध्ये 7 आहे, त्यांचा कोटी लिहायचा आहे, कोटी 3 आहे। खालील किंमत काढा। 9 - 4, केवळ मूल्याचं चिन्ह दिलेलं आहे तिथे। 9 - 4 5, केवळ मूल्यातून संख्या बाहेर काढल्यानंतर उत्तर 5 येणार आहे। या संचाचा प्रकार कोणता? शांत संच आहे, कारण का त्यातील घटक मोजता येतात। खालील संचाची वेन आकृती काढा। 2 4 6 8 वेन आकृती काढून दिलेली आहे। वेन आकृती काढताना पेन्सिलचा वापर करायचा आहे। पुढील प्रश्न, लहान मोठेपणा ठरवा। रूटमध्ये 45 आहे आणि 69 आहे। रूट म्हणजेच करणी, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे स्क्रीनवरती। 45 पेक्षा 69 मोठे असणार आहे, म्हणून त्या साइनचा वापर केलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी आहेत 3 उपप्रश्न। स्क्रीनवर आपण प्रश्न पाहूया। जर A बरोबर 1 2 3 4 5 6 7, B 5 6 7 8 9 10, तर A छेदसंच B लिहा आणि तो वेन आकृतीद्वारे दाखवायचा आहे। छेदसंच म्हणजेच त्याच्यामध्ये समान असणारे घटक लिहायचे आहेत। 5 6 7 तेच वेन आकृतीद्वारे दाखवलेलं आहे। वेन आकृती काढताना पेन्सिलचा वापर करावा। पुढील संख्या दशांश रूपात लिहा। 23/7 भागाकार करून दिलेला आहे आणि उत्तर आपल्याला मिळणार आहे 3.285714। तोच पुन्हा गट येत असल्यामुळे वरती रेषा ओढलेली आहे। पुढील प्रश्न, बेरीज करा। 7√3 + 20√3, 7 आणि 20 यांची बेरीज केली 27 आलेली आहे। 27√3 उत्तर येणार आहे। चौथा प्रश्न, जर A बरोबर 10 20 30 40 50 असेल, तर A चे कोणतेही 2 उपसंच लिहायचे आहेत। A चे 2 उपसंच, B उपसंच A आणि D उपसंच A। A मधले कोणतेही घटक आपण घेऊ शकतो, फक्त त्यामध्ये जे घटक दिलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे, म्हणजेच उपसंच तयार होणार आहे। पाचवा प्रश्न यातीलच, जर A चा निर्देशांक 2 आहे, तर A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा। उत्तर -5 आणि 9 मिळणार आहे। ते संख्यारेषावर दाखवलेलं आहे। A पासून काउंट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला -5 पर्यंत मिळणार आहेत आणि उजव्या बाजूला 9 पर्यंत। निर्देशांक विचारलेला आहे, निर्देशक। पुढील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। त्यातील एक, रूटमध्ये 2 ही संख्या संख्यारेषावर दाखवा। BA आणि OB हे समान अंतर घ्यायचं आहे। B पासून A पर्यंत कंस काढलेला आहे, शून्यावर किंवा ओवरती टोक ठेवून नंतर कंस काढलेला आहे। तिथं आपल्याला √2 स्थान मिळणार आहे, त्याला T नाव दिलेलं आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते ओळखा। 6 इथे उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यापैकी 1 3 5 आणि 6 या सर्व करणी संख्या आहेत आणि 2 आणि 4 ही करणी संख्या नाहीत, कारण का त्यांचे वर्गमूळ निघत आहेत। 16चं वर्गमूळ 4 आणि 256चं वर्गमूळ 16। पुढील प्रश्न, शेजारील वेन आकृतीवरून पुढील संच लिहा। जर वेन आकृतीचा विचार केला तर आपल्याला A संच लिहिता येतोय, B संच लिहिता येतोय, A संयोग संच लिहिता येतोय आणि A छेद संच लिहिता येतोय। 4ही संच लिहून दिलेले आहेत। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट मिळतील।